कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. एका मुलीचा 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. 4 वर्षाचीच मुलगी होती आणि ती अशी खेळत होती. तर तिथे एक स्टँड होतं. त्या स्टँडवरून ती त्या खिडकीला काहीच ग्रिल वगैरे नव्हतं. तर फ्लॅट घेताय, फ्लॅटमध्ये राहायला जाता आणि छोटी छोटी मुलं तुमच्या घरात असतात. तर ग्रिल लावून घ्यायची, जाळी बसवायची. नाही तर लक्ष ठेवायचं मुलांवर. जिथं मुलगा आहे, मुलगी आहे, तिथं जायचं आणि पाहायचं. छोटी मुलं फार आचपळ असतात हो. त्यांना फार सांभाळावं लागतं मोठी होईपर्यंत. तर सांगण्याचा हाच हेतू होता की आपल्या मुलांची काळजी घ्या. कोणाच्या भरोश्यावर ठेवू नका. स्वतःच्या मुलाची स्वतःच काळजी घ्या. एवढंच मला सांगायचं होतं. हां, आणि एक सांगायचं की जे व्यक्ती, अशा असंख्य व्यक्ती आहेत जगामध्ये की त्या दुसऱ्याला नाहक त्रास देत असतात. तर तुम्हाला माझं एक सांगणं आहे, तुम्ही जसा दुसऱ्याला त्रास देता तसा तुम्हाला पण त्रास होणारच आहे आणि होतो, पण तो तुम्हाला कळत नाही. आणि देव आहे ना, करता करविता प्रभू किंवा आपला विश्वाचा निर्माण करता, तो ते कर्म आपले असतात ना, ते तो परत आपल्याला देत असतो. आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीने हा त्रास सहन करावा लागतो. तुम्ही समोरच्याला 1 पट त्रास दिला, तुम्हाला 2 पट त्रास हा नेहमी सहन करावा लागतो. तेव्हा त्रास देताना कुठल्या पण व्यक्तीला आपण कशासाठी देत आहोत, काय आहे, त्याची चूक काय आहे, खरंच त्याची चूक आहे का? आपण विनाकारण रग्गीलसारखं किंवा एखाद्याला त्रास व्हावा म्हणून असं वागत आहे, तर त्याने तुम्हाला 10 पट त्रास होणार. शरीराला, तुमची मानसिक आर्थिक स्थिती ही देव बिघडवणार म्हणजे बिघडवणारच. एवढं मात्र खरे. धन्यवाद. तेव्हा त्रास देताना विचार करा, बोलताना विचार करा की आपण कोणाला बोलतोय, कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, ह्याने वाद वाढले नाही पाहिजे. देवाने तुम्हाला भरपूर संधी दिली. एकदा का देवाची संधी गेली, मग त्याचा तुम्हाला मार बसल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र